गुड मॉर्निंग सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये सलाम। पुन्हा एक वार डेली माना आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्यासाठी आपल्याला जो माना आहे पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय 13 वचन। तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण। विजन हो, आजचं जे वचन आहे ते तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे। या ठिकाणी पेत्र आपल्याला सांगत आहे की जर तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचं वाईट करणारं कोण। बऱ्याचदा आपण आपल्या प्रार्थना व जीवनामध्ये नकारात्मक विचार करत असतो, वाईट विचार करत असतो आणि मग त्या वाईट विचारांच्या द्वारे, नकारात्मक विचारांच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट, अडचणी, समस्या ह्या येत असतात। आणि म्हणून आज पेत्र तुमच्यानी माझ्यासाठी त्या वचनाच्या द्वारे बोलत आहे। परमेश्वराचं वचन आज पेत्राच्या द्वारे आपल्याला पोहोचलं आहे आणि ते आपल्याला सांगत आहे की जर तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचं वाईट करणारा कोण। आणि या जगामध्ये चांगला एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। आणि आपण त्याची आस्था बाळगतो। कुणाची? प्रभू येशूची। मग जर प्रभू येशूवर तुम्ही विश्वास ठेवताय, त्याच्यावर तुमची जर आस्था असेल, तुमचा भरोसा जर त्याच्यावर असेल तर तुमचं वाईट करणार कोणी करू शकते। आणि म्हणून आजच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला, मला, प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वादित करो आणि तुमच्या जीवनात असणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी, निगेटिव्हिटी परमेश्वर दूर करो आणि सर्व सकारात्मक विचार परमेश्वर तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनात उत्पन्न करो आणि प्रतिदिनी त्याच्या वचनानुसार चालण्यासाठी आणि सकारात्मक विचार करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मला प्रत्येकाला सहाय्य करो, हीच प्रार्थना मी प्रभू येशूच्या चरणी करतो। आमेन। आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका।